माजी ग्रामपंचायत लांजा शहर शिवसेनेचे पदाधिकारी, कुंभारवाडीचे शाखा प्रमुख मंगेश कुंभार, लांजातील सन्मान्य निशिकांत दळवी, रामदास वाघाटे, उमेश कुरूप, महेश कुरूप, राकेशचे वडील आहे तिथं, सुनील पंडित, राजन कांबळे, संतोष पाटील, अरुण घाग भाऊ, शौकत मालीम, सुभाष वालम, राजाराम गुरव, रमण बागवे, अजय कुळी, तसेच असलम काजी, कार्यकर्ते सचिन माजळकर, सडवलीचे माजी उपसरपंच उमेश मांडवकर, विजय मिस्त्री, दिनेश मिस्त्री. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आमच्या लांजा शहरातील आणखीन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या सहित आदरणीय लांजा राजापूरचे आमदार किरणजी सामंत यांच्या नेतृत्वाखाली आणि लांजा संगमेश्वरचे माजी आमदार आदरणीय सुभाषजी बने यांच्या मार्गदर्शनाखाली हा इथे प्रवेश केलेला आहे. आम्ही सर्वजण विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि लांजा तालुक्यातील सर्व जनतेची आणि आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जी अपेक्षा आहे की किरण सामंत साहेब यांच्या माध्यमातून लांजाचा विकास होऊ शकतो ही आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि म्हणूनच आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे. आणि भाया शेठ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता जोराने काम करणार एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घरात कोणतरी पैसे आणून त्यामध्ये घर चालव अशा प्रकारची एकाही कार्यकर्त्याची माझी अपेक्षा नाही. त्यांना मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे अशा प्रकारची जी भूमिका असते तो निश्चित स्वरूपाने ते मान सन्मान मिळेल. दिलेला शब्द भैयांच्या स्वभावाप्रमाणे भैया सांभाळतील असा मला विश्वास आहे की गेली नाही म्हटलं तरी 30 वर्षे भैया सामंत आणि सामंत कुटुंबियांना, सामंत साहेबांना, उदय सामंत यांना मी सगळ्या सुपरिचित आहे. मी त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो, त्यांच्या कामाची धमक बघतो आहे. आणि जे आम्हाला अपेक्षित होतं ज्या काळामध्ये रवींद्र माने मी होतो या मतदारसंघामध्ये, त्या काळात जो धूमधडाका कामांचा होता, कार्यकर्त्यांचा मॉब होता, तो पुन्हा आता दिसायला लागलेला आहे आणि पुन्हा एक चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं शिवसेना आता जाणवायला लागलेली आहे. मध्यंतरच्या काळामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेमकं कुठे काम करतो आहे तेच कळत नव्हतं. आता तो गोंधळाचा संभ्रम निश्चित स्वरूपात निकाली